आपली जन्मतारीख आणि आपला हात ही आपली चालती बोलती पत्रिकाच आहे. मॅडम, मग एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दोष आहे तो आपल्याला कसा काय कळणार? काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये असतं, हे तुमचे नंबर्स सांगतात आणि तुमचं घर सांगतं. मॅडम, वास्तूनुसार आपल्या घराच्या एनर्जीचा फ्लो कसा काय ठरतो? म्हणजे तुमचे विचारच जुळत नाहीत एकमेकांशी. Correct. तुम्ही इतर लोकांशी किंवा बाहेरच्या लोकांशी खूप चांगले वागता, खूप प्रेमाने वागता. आपल्या घरात अशी नेगेटिव्हिटी असेल किंवा नेगेटिव्ह थॉट्स येत असतील, भांडण होत असेल, नुसतं देवघर बघितलं तरी आम्हाला कळतं की ह्या घरात काही आजारपण आहे. नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे? तुमची पैशाची तिजोरी आहे, बरोबर. जिथे आपण पैसा ठेवतो तो पैसा वाढला पाहिजे. आपल्या घरात अशी कुठली छोटासा बदल करू शकतो ज्यातनं आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतो? जी कामं तुमची वास्तूमुळे अडलेली आहेत तीच होणार. म्हणजे आता बरेच लोक त्यांच्या नेम मध्ये पण करेक्शन करतात. करिअर, हेल्थ आणि रिलेशन्स पेक्षा सगळ्यांना फायनान्स जास्त पाहिजे. तुमच्याकडे जे लोक येतात ती मेजरली कुठल्या कारणासाठी? किंवा तुम्ही खूप लोकांशी डिटॅच राहणार, विरक्त राहणार, कारण केतू हा विरक्त आहे. आपल्या घराची वास्तू आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे बर्थ नंबर, कुठलंही घर पूर्ण पॉझिटिव्ह नाहीये. Okay. जशी कुठलीही जन्मतारीख पूर्ण नाहीये. म्हणजे फ्लॅट सिस्टम मध्ये पण वास्तू करणं. ब्लेसिंग्स पुढे घेऊन जातात. तुम्ही जे नामस्मरण करतात ते पुढे घेऊन जातात. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कोणी माझा पात्यानं